नमस्कार मित्रांनो, स्वामी भक्तीचा प्रसाद या आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आणि अनेकांच्या मनाला भिडणारा आहे. हळद आणि मिठाचा एक साधा पण प्रभावी उपाय, ज्याबद्दल असा दावा केला जातो की गुप्त शत्रूंना शांत करतो, कोर्ट केसमधील अडथळे कमी करतो आणि घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर होते. पण आज आपण फक्त श्रद्धेच्या आधारावर नाही तर समजून उमजून शांती आणि विवेकाचे हा विषय पाहणार आहोत. कारण खरी शक्ती अंधश्रद्धेत नाही तर विश्वास, कृती, योग्य विचार यात असते. समस्या ओळख. मित्रांनो, आपल्याला आयुष्यात अनेकदा अशी परिस्थिती येते की काही लोक आपल्या विरुद्ध काम करत आहेत असं वाटतं. कामात सतत अडथळे येतात, कोर्ट केस किंवा वाद संपत नाहीत, घरात अस्वस्थता, तणाव आणि नकारात्मकता वाढते. अशा वेळी मन अस्वस्थ होतं आणि आपण उपाय शोधायला लागतो. काही जण ज्योतिष, काही वास्तू आणि काही आध्यात्मिक मार्ग निवडतात. तर हळद मिठाचा आधार, वास्तू, वैज्ञानिक दृष्टिकोन. हळदीचे महत्त्व. हळद ही केवळ मसाला नाही, तर ही भारतीय संस्कृतीत पवित्र मानली जाते. ती शुद्धता आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. आयुर्वेदात जी जंतुनाशक आणि ऊर्जावर्धक मानली जाते. मीठ म्हणजे ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता, वातावरणातील नकारात्मकता कमी करण्याची साठी वापरली जाते. तर ह्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन पाहूया. आता थोडं वास्तव पाहूया की मीठ हवेतली आर्द्रता आणि काही प्रमाणात वास शोषून घेत. हळद अँटीबॅक्टेरिया आहे. स्वच्छता आणि सुवास यामुळे मन शांत होतं. म्हणजेच हा उपाय चमत्कार नसून मनशांती, स्वच्छता आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा मार्ग आहे. तर एका भक्ताचा अनुभव आहे, तो मी तुम्हाला सांगणार आहे. राव नावाचा एक व्यक्ती होता. त्याच्या आयुष्यात सतत कोर्ट केस चालू होते, व्यवसायात नुकसान होत होतं, काही नातेवाईक त्यांच्या विरोधात होते. तो खूप त्रस्त झाला होता. मग त्याने एक साधा उपाय सुरू केला. रोज घर साफ करून हळद मीठ पाण्यात मिसळून पुसायला सुरुवात केली. दररोज प्रार्थना आणि सकारात्मक विचार ठेवले. आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं. काही दिवसांनी घरात शांतता वाढली. त्याचा आत्मविश्वास परत आला. कोर्ट केसांमध्येही हळूहळू प्रगती दिसू लागली. याचा अर्थ काय? उपायांमुळे त्याचा दृष्टिकोन बदलला आणि तेच त्याचं खरं यश ठरलं. त्याच्यासाठी लागणाऱ्या वस्तू: 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ, 1 बादली पाणी. कसा वापरायचा ते पाहूया. सकाळी लवकर उठा, पाण्यात हळद आणि मीठ मिसळा. घर पुसताना विशेषतः दक्षिण दिशेकडे लक्ष द्या. पुसताना मनात प्रार्थना करा, माझ्या घरातील सर्व नकारात्मकता दूर हो. दिवस: सोमवार ते शनिवार 7 दिवस सलग करा. सावधान्य आणि वास्तविक पाहूया. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे कोर्ट केस जिंकण्यासाठी फक्त हा उपाय पुरेसा नाही. तुम्ही चांगला वकील घ्या, योग्य पुरावे सादर करा, शांतपणे आणि संयमाने लढा. हा उपाय फक्त तुमचं मन स्थिर ठेवायला आणि वातावरण सकारात्मक बनवायला मदत करू शकतो. श्रद्धा, अंधश्रद्धा. श्रद्धा म्हणजे सकारात्मक विचार, देवावरचा विश्वास, योग्य कृती. आणि अंधश्रद्धा म्हणजे काहीही न करता चमत्काराची अपेक्षा. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, देवही त्यालाच मदत करतो जो स्वतः प्रयत्न करतो. याचा परिणाम: जर तुम्ही हा उपाय योग्य भावनेने केला तर मन शांत होईल, आत्मविश्वास वाढेल, घरात सकारात्मक ऊर्जा जाणवेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही समस्यांना सामोरं जाण्याची ताकद ठेवाल. मित्रांनो, आयुष्यात कोणताही रामबाण उपाय नसतो, पण विश्वास, मेहनत, सकारात्मकता हा खरा मंत्र आहे. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर असो. तुमच्या सर्व अडचणी दूर होवोत हीच प्रार्थना करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी विषयासह.
तोपर्यंत शांत रहा, सकारात्मक रहा. श्री स्वामी समर्थ.